जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 15वा आत्मदशक समास पहिला चातुर्य लक्षण नाम श्रीराम समर्थ अस्ति मासांची शरीरे त्यात राहिजे जीवेश्वरे नाना विकारी विकारे प्रवीण होईजे श्रीराम समर्थ। बघा समर्थांनी आपल्याला आणलाय दशक 15वा आत्मदशक आणि समास पहिला चातुर्य लक्षण नाम। आता आत्मदशक म्हणजे साहजिकच ओळख कोणाची घ्यायची हो, त्या अंतरीच्या अंतरात्म्याची ओळख घ्यायची। दशक 14वा आपल्याला अखंड ध्यान नाम, अखंड ध्यान करायचंय त्या परमेश्वराचं, नंतरच तो कळेल ना आपल्याला। म्हणून आता आणलाय समर्थांनी आत्मदशक। आत्मदशक समास पहिला चातुर्य लक्षण नाम। समर्थांना काय अभिप्रेत आहे हो, चातुर्य असावं परमार्थासाठी। अखंड आपल्या जवळ काय पाहिजे हो, चातुर्य पाहिजे। म्हणून पहिली ओवी दिली समर्थांनी, अस्ति मासांची शरीरे त्यात राहिजे जीवेश्वरे नाना विकारी विकारे प्रवीण होईजे। अस्ति मासांची जी शरीरे आहेत, नुसती शरीरे आहेत असून उपयोगाचं आहे का हो? अस्ति मासांची शरीरे असून त्यांना चालवणारा अंतरी तो अखंड अंतरीचा अंतरात्मा आहे। समजा तो अंतरीचा अंतरात्मा आहे म्हणूनच आपण काय करतो, लोभ धरतो, दंभ करतो, काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ हे सगळे विकार भोगतो। कशामुळे? फक्त आपल्यासाठी तो काय बनलेला असतो, देहात येऊन विकारी बनलेला असतो। म्हणजे लक्षात घ्या, अस्ति मासांची शरीरे नुसती असून उपयोगाची नाही, तर त्यात आतमध्ये चालवणारा पाहिजे। आणि तो जोपर्यंत आहे तोपर्यंतच अखंड काय करतात तो विषय विकार पण त्याच्या बरोबरच कार्य करतात। ज्या क्षणी तो निघून जातो देहामधून, ह्या अस्ति मासाच्या शरीराला तो ज्यावेळेस सोडून निघून जातो त्यावेळेस विकार ही जातात। कारण आपल्याला माहिती आहे, एखादा माणूस गेला म्हणजे मेला, त्याने भरपूर संपत्ती कमावली, काय कमावली, भरपूर संपत्ती कमावली, आणि त्याला अखंड लोभच, आयुष्यभर अखंड लोभच, कुणाचं कधी लुबडेल असंच व्हायचं त्याला, बरोबर ना? समर्थ म्हटले त्याला कधी कोणाचं घेईल असं व्हायचं। कुठपर्यंत? समर्थ म्हटले जोपर्यंत तो अंतरीचा अंतरात्मा कार्याला आतमध्ये आहे तोपर्यंतच तो अखंड सगळ्यांना लुबाडत आला होता। काय आला होता? लुबाडत आला होता। त्याचा जीव गेला म्हणजे त्यानं देह ठेवला त्यावेळेस अखंड त्याला काय दिलं, खूप 2 टन सोनं घे म्हटले। खूप लोभ काय केलाय तू, खूप लोभ पाळला ना, आयुष्यभर लोभ केला, म्हणजे सर्वांना लुबाडून खाल्लं, सर्वांची इस्टेट लुबाडून खाल्ली। समर्थ म्हटले सगळं घेतलं, बर चला, सगळे लोक म्हटले चला आता मरताना तू घेऊन जा म्हटले सोबत, हे एवढं 1-2 टन सोनं आहे, एवढं तुला धर। परंतु ज्यानं अखंड काय केलं, लुटून सगळं गोळा केलेलं धन, परंतु कुठपर्यंत त्यानं गोळा केलं, जोपर्यंत अंतरीचा अंतरात्मा कार्याला आहे तोपर्यंत गोळा केलं। परंतु ज्या क्षणी तो अंतरीचा अंतरात्मा निघून गेला, 2 टन जरी सोनं दिलं तरी त्यानं घेतलं नाही, कारण का हो, घेणारा गेलाय हो आतमधला। समर्थ काय म्हटले, तो अंतरीचा अंतरात्मा देहाप्रमाणेच काय करतो, वागायला शिकतो ना, म्हणजे आपल्यासाठी। म्हणजे म्हणून पहिली ओवी दिली ना, श्रीराम समर्थ, अस्ति मासांची शरीरे त्यात राहिजे जीवेश्वरे नाना विकारी विकारे प्रवीण होईजे। म्हणजे नाना विकार भोगतो अंतरीचा अंतरात्मा, प्रत्येक देहामध्ये भोगतो ना, जो देह जसा आहे त्याप्रमाणे अंतरीचा अंतरात्मा पण वागतो। आपण मागच्या समासात बघितले की अंतरीचा अंतरात्मा पण काय करतो, तो देह जसा वागल, तो देह जसा सुचवल त्या पद्धतीनं तो पण आचरण करत असतो ना त्याच्याबरोबरच।
म्हणूनच समर्थ म्हणतात की प्रत्येकाची कर्म वेगवेगळी असतात ना. प्रत्येकाची कर्म वेगवेगळे आहेत. कारण का, त्याला तो काय करतो, जसा देह वागतो तसं तो कार्य आचरण करत असतो. म्हणजे विकारी विकारे काय सांगितलं, विकारी विकारे म्हणजे अनेक विकारांमध्ये तो काय होतो, निपुण होतो. अंतरीचा अंतरात्मा म्हणजे तो काय करतो, त्या विकारांप्रमाणेच त्या देहामध्ये वावरत असतो, अखंड वावरत असतो. आणि ते विकारही कुठपर्यंत चालतात, समर्थ म्हटले, जोपर्यंत ते शरीर आहेत तोपर्यंतच, म्हणजे त्या शरीरामध्ये अंतरीचा अंतरात्मा आहे तोपर्यंतच ते विकार चालतात. ज्या क्षणी अंतरीचा अंतरात्मा निघून जातो त्या क्षणी ते विकारही निघून जातात. समर्थ म्हटले, अखंड जन का सगळं केलेलं असेल पण शेवटी तो काही करू शकत नाही. जोपर्यंत अंतरीचा अंतरात्मा आहे तोपर्यंतच काय करायचंय ते करतो. मग अहंकार करेल, संपत्ती लुबाडेल, किंवा कोणाला मदत करेल, परमार्थ करेल, चांगल्या पण गोष्टी घेतल्या पाहिजेत ना. समर्थ म्हटले कुठपर्यंत, अरे हा देह चांगलं वागेल, परमार्थ करेल, दुसऱ्याला काय करेल, मदत करेल, कधी कुठपर्यंत. समर्थ म्हटले जोपर्यंत तो अंतरीचा अंतरात्मा कार्याला आहे आतमध्ये तोपर्यंतच विकारी विकारे म्हणजे विकारांप्रमाणे तो वावरत असतो प्रत्येकाच्या देहामध्ये. ज्या क्षणी देह ठेवला त्या क्षणी सगळे विकार बाजूला होतात ना. कुठं जातात तो, कुठं जातो लोभ, कुठं जातो काम, काय त्रास देतात का त्या देहाला. अस्थि मासांची शरीरे म्हणजे अस्थि मासाचं शरीर समोर ठेवलेलंच असतंय ना प्रेत रूपाने. सगळे लोक काय म्हणतात, प्रेत आलंय प्रेत आलंय. कुणी माणूस म्हणत नाही की नावाने म्हणत नाही. हो, नाव कुठपर्यंत माणसाचं, जोपर्यंत तो अंतरीचा अंतरात्मा अंतरी आहे कार्याला तोपर्यंतच त्याला नावाने हाक मारतात लोक. ज्या क्षणी तो अंतरीचा अंतरात्मा निघून जातो त्या क्षणी काय म्हणतात, व आलं प्रेत, इथं आलं, इथपर्यंत आलं, गावापर्यंत आलं, प्रेताला इकडं बसवा, प्रेताला तिकडं बसवा. म्हणजे त्याचं नाव काय येतं, व संपुष्टात येतं. तरी देखील माणूस स्वतःचा अहंकार सोडायला तयार नाही. समर्थ म्हटले तो अंतरीचा अंतरात्मा आपल्यासाठी विकारी बनतोय. हो, आपल्यासाठीच बनतोय ना. म्हणजे आपण जसं वागतोय, आपण जसं त्याला शिकवतोय तसं तो वागतोय. आणि म्हणून समर्थ म्हटले प्रवीण होई जे, म्हणजे जो देह जसा असेल त्याप्रमाणे अंतरीचा अंतरात्मा काय करतो, शिकतो ना. तसं बनतो, तसं कर्म करतो. आणि तो निघून गेला की सगळी कर्म जागची थांबतात ना, सगळं स्टॉप. म्हणून समर्थ म्हटले, अरे संतांनी जे कार्य केलं त्यांच्याही अंतरी कार्य करणारा तोच आहे ना. आणि जे संतांना त्रास देणारे होते त्यांच्याही अंतरी कार्य करणारा तोच होता. परंतु बदल कशामध्ये आहे, हो, बदल विकारांमध्ये आहे. लक्षात घ्या. समर्थ म्हटले ज्या देहामध्ये जसे विकार असतील तशा पद्धतीनं तो वागतो अंतरीचा अंतरात्मा. लक्षात ठेवा. म्हणून अंतरीच्या अंतरात्म्याला दुःख होईल असं कर्म नसावं. समर्थ म्हटले असं कर्म आपल्याकडं नसावं. कारण हे अस्थि मासाचं शरीराला महत्त्व कुठपर्यंत आहे, हो. अस्थि मासांच्या हे जे अस्थि मासाचं शरीर आहे त्याला महत्त्व कुठपर्यंत, जोपर्यंत तो अंतरीचा अंतरी नांदत आहे उत्तमाचा तोपर्यंत ह्या अस्थि मासाच्या शरीराला महत्त्व आहे. म्हणजे कुठलाही सजीव घ्या, कुठलाही अस्थि मासाचा सजीव घ्या, त्याला महत्त्व कुठपर्यंत, जोपर्यंत तो अंतरीचा कार्य करतोय तोपर्यंत. ज्या क्षणी तो अंतरीचा निघून जातो त्या क्षणी सगळे विकारही थांबतात ना. म्हणजे विकार येतात कुठून, समर्थ म्हटले विकार येतात कधी, विकार अंतरीचा अंतरात्मा आला शरीर अस्थि मासाच्या शरीरात, त्याने प्रवेश केला की झाली सुरुवात विकारांना यायला. म्हणजे विकार पण किती प्राबल्य आहे, हो, विकारांचं पण किती प्राबल्य आहे. कुठपर्यंत ते कार्य करतात, जोपर्यंत तो आहे तोपर्यंतच ते पण कार्य करतात. ज्या क्षणी तो निघून जातो
त्या क्षणी तेही निघून जातात. म्हणजे बघा हे कार्य कसं आहे हे समजून घ्यायचं आहे आपल्याला. समर्थ म्हटले समजून घ्यायचंय, म्हणून समर्थ म्हणतात की विकारांसारखं वागायला आत्माही काय होतो, प्रवीण होतो ना. म्हणजे प्रत्येक देहासारखं त्याला वागायचंय. प्रत्येक देहास म्हणून तर ना प्रत्येक जण वेगवेगळा का वागतो, त्याच्या अंतरी कार्य करणारे विकार त्या अंतरीच्या अंतरात्म्याला काय करतात हो, तशा पद्धतीनं वागायला काय पडतात, भाग पाडतात. म्हणून तो प्रत्येक विकारांबरोबर राहण्यासाठी काय होतो, प्रवीण होतो, तत्पर होतो. त्याला सांगावं लागत नाही की तू असा वाग, तू तसा वाग. म्हणून विकारांवरती विजय मिळवायचा असेल तर सद्गुरू परंपरा पाहिजे. समर्थ म्हटले की कारण विकार समजून घेण्यासाठी सद्गुरू पाहिजेत. आपल्याला समजत नाही हो, कारण 100,000 वर्ष तपश्चर्या केली. म्हणजे रावणाचंच उदाहरण घ्या, अखंड सगळं होतं त्याच्याकडं, सगळं काही नव्हतं असं नाही. परमेश्वराने श्रीमंती दिलेली, ज्ञान दिलेलं, म्हणजे लक्ष्मी होती, सरस्वती होती, सगळं सगळं त्याच्या काय होतं, सगळं होतं ना त्याच्याकडं. म्हणजे अखंड धनधान्याने समृद्ध होता तो, सर्व ऐश्वर्य होतं, मुलं बाळं दिलेली उत्तमाची, सुंदर पत्नी दिलेली. विश्वामध्ये देवाकडं जे नाही ते त्याच्याकडं होतं. म्हणण्याचे तात्पर्य म्हणजे सगळंच होतं. अहो 33 कोटी देव त्याने काय करून ठेवले होते, बंदीखान्यात ठेवले होते. म्हणजे शनिदेवाला सुद्धा काय ठेवलेलं, बंदीखान्यात ठेवलेलं ना. केवढं सामर्थ्य होतं त्या रावणाकडं, परंतु त्याला अंतरात्म्याला कोणता विकार आलाय तेच कळलं नाही ना. रावणाला कळलंच नाही कुठल्या विकारानं आपल्याला काय केलंय, विनाश केलाय. सूक्ष्म रूपातून आलेला ना. काय हो, सुंदर पत्नी घरात असताना देवाच्या पत्नीवरती त्याला काय आला हो, म्हणजे काम आला ना तिथं. समर्थ म्हटले सूक्ष्मातून येतो आणि सगळं नष्ट करून गेला ना. मग समर्थ म्हटले ते जर त्याला शिकवण असते उत्तमाची, सद्गुरूंचं सहकार्य असतं, म्हणजे सद्गुरू परंपरा त्याच्याबरोबर असती तर आज तो देव झाला असता ना. समर्थ म्हटले कारण विषय विकार समजून सांगण्यासाठी सद्गुरू परंपरा आहे. कारण का हो, विषय विकारांवरती आपण सहज विजय मिळवू शकत नाही. समर्थ म्हटले त्याच्यावर विजय मिळवण्यासाठी सामर्थ्य ते सद्गुरूंचं लागतं, लक्षात घ्या. म्हणून विषय विकार समजून घेणे गरजेचं आहे. कारण का हो, समर्थ म्हटले विषय विकार समजले तरच त्या अंतरीच्या अंतरात्म्याला कसं कर्म आवडतं ते आपल्याकडून घडणार आहे, अन्यथा नाही घडू शकत. समर्थ म्हटले कारण कितीही वर्ष तपश्चर्या केली आणि एक सुंदर स्त्री समोर आली तरी माणूस काय होतो, अडकतो ना, विषय विकारांमध्ये अडकतो. म्हणून समर्थ म्हटले या विषय विकारांवरती विजय मिळवायला कोण शिकवतं आपल्याला, अखंड सद्गुरू परंपरा शिकवते. अन्यथा दुसरं कुणीही शिकवू शकत नाही. कारण सद्गुरूंच्यात ते सामर्थ्य आहे की आपल्याला विषय कळलेच नसते ना आपल्याला. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ कळलेच नसते. समर्थांनी असे हातावरती घेऊन आपल्याला दाखवले काम कसा असतो, क्रोध कसा असतो, लोभ कसा असतो, कोण कसं येतं आणि कसं फसवतं, हे समर्थांनी आपल्याला काय केले व प्रत्येक म्हणजे संदर्भासहित स्पष्टीकरण दिलंय ना प्रत्येक गोष्टीचं. म्हणून आपल्याला विकार कळतायत. परंतु हे विकार खूप काय आहेत, समर्थ म्हणले खूप ताकदवान आहेत. लक्षात ठेवा, खूप ताकदवान आहे, कधी फसवतील सांगता येत नाही. म्हणून आपल्याला अखंड काय करता आलं पाहिजे व सावध राहता आलं पाहिजे. घनवट पोचट स्वभावे विवरो न जाणिजे जीवे, व्हावे न व्हावे आगवे जीव जाणे. काय सांगितलंय हो, घनवट पोचट स्वभावे म्हणजे स्थूळ काय आहे, घट्ट म्हणजे इथं काय सांगायचंय की घट्ट स्थूळ काय आहे व पातळ काय आहे, म्हणजे सूक्ष्म कोण आहे आणि स्थूळ कोण आहे, तसेच पाहिजे कोणते व नको कोणते हे सहजच जीवाला काय विवरण करून समजते. म्हणजे त्याला कळतं ना. समर्थांना इथं काय सांगायचंय, घनवट पोचट स्वभावे विवरो न जाणे जे जीवे, व्हावे न व्हावे आगवे जीव जाणे.
जीवाला सगळं माहीत आहे, कुठलं आपल्यासाठी योग्य आहे, कुठलं अयोग्य आहे. दगड दिलं तर खात नाही जीव, लक्षात ठेवा. पेढा दिला तर सगळा खातो. म्हणजे जीवाला कळतंय ना चांगलं काय वाईट काय. समर्थांना इथं काय सांगायचंय की बाबा रे, स्थूळ काय म्हणजे समर्थांना स्थूळ सूक्ष्म हे जीवाला सगळं कळतं हो. चांगलं काय वाईट काय हे सगळं कळतं. तरी देखील विषय विकारांच्या नादी लागून माणूस काय करतो, जीव काय करतो, भरकटतो ना, भरकटतो. समर्थ म्हटले जीवाला कळतं की हे वाईट आहे. जीवाला कळतं ना काम हा विषय वाईट आहे बाबा. रावणाला कळत होतं, ज्ञान होतं की काय परश्री माते भगिनी समान, त्याला ते तेवढं ज्ञान होतं. परंतु आचरणात आणलं का हो, वाहत गेला ना त्यामध्ये. एवढी सुंदर स्वतःची स्त्री घरी असताना देखील त्याचं मन कुठं गेलं हो, विषय विकाराने कुठं नेलं त्याला, सीतामाईवरती नेलं ना. समर्थ म्हटले अरे विचार तरी करायचा ना की आपण एवढे ज्ञानी आहोत. विश्वामध्ये सगळ्यात ज्ञानी रावण होता, परंतु काय केलं त्यानं, गेला ना. जीवाला कळत होतं, त्याच्या जीवाला कळत होतं ना की वाईट काय चांगलं काय वाईट काय. पत्नी सांगत होती विवरण म्हणजे जो विवरण करतो त्याला लक्षात येतं. समर्थ म्हटले काय चांगलं आहे काय वाईट आहे यासाठी विवरण फार महत्वाचं आहे. विवरण करता आलं पाहिजे. समर्थ म्हटले अखंड विवरण करता आलं पाहिजे, कारण विवरणातून कळतं हो. आता हे विवरणच चाललंय ना एक प्रकारचं की रावणाला सांगाय आलती ना मंदोदरी हे चुकीचं आहे, हे तुम्ही करू नका, तिला घरी सोडून या. तरी देखील त्यानं ऐकलं का हो. त्याला काय करायचं होतं, तिच्याशी लग्न करायचं होतं. समर्थ म्हटले काय गरज होती, सगळं दिलं होतं ना. सगळं शूरवीर मुलं होती, धनसंपत्ता होती, पत्नी होती, सगळं ऐश्वर्य दिलेलं. तरी देखील डोक्यात काय आलं, म्हणजे विषय विकाराने काय केलं, त्याला फसवलं ना. मग समर्थ म्हटले यासाठी विवरण पाहिजे, कारण माणसाला चांगलं काय वाईट काय सगळं कळतं. आणि कळून देखील तो काय करतो, चुकीच्या मार्गाला जातो आणि स्वतःचं अनहित करून घेतो. म्हणून समर्थ म्हटले कळलं पाहिजे, विवरण झालं पाहिजे की काय वाईट काय चांगलं हे आपल्याला कळलं पाहिजे. कारण का हो, आपण भुलतो ना, प्रत्येक गोष्टीला भुलतो. एखादं काय आलं की आपल्याला थोडंसं कुणी गोड बोललं की आपण काय होतो, भुलतो. म्हणून समर्थ म्हटले भुलायचं नाहीये. कारण का हो, आता नवीन प्रकार आलाय, हनी ट्रॅप आलाय ना. समर्थ म्हटले कळलं पाहिजे आपल्याला, पुरुषांना सुद्धा कळलं पाहिजे की कशात अडकायचं आणि कशात नाही. हनी ट्रॅप म्हणजे काय हो, स्त्रिया फसवतात, सरळ सरळ काय करतात, म्हणजे काहीही नसताना त्या पुरुषाला काय करतात हो, अडकवतात, जाळ्यात स्वतःच्या अडकवतात आणि पैसे उकळतात. म्हणजे ते त्यांचे टीमच बनलेले. म्हणून समर्थ म्हटले नादाला लागायला जाऊच नको ना. समर्थ म्हटले नादाला लागायला जाऊच नको. कारण का, माणसाला कळत असतं वाईट काय चांगलं काय. घरी दिलेलं जेवण खा ना. समर्थ म्हटले बाहेरचं उष्ट खायला कशाला जातोय, घरी दिलंय ना, देवानं घरी दिलंय ना. द्वैत अद्वैत भाग कळला पाहिजे. समर्थ म्हटले मग त्यामध्ये अडकायला गेलं की काय होते हो, स्वतःच्या इज्जतीचा काय पंचनामा, फजिती पण होते आणि सगळी आयुष्यभराची कमवलेली इज्जत मातीमोल होते ना. रावणानं काय केलं, रावणाला दसऱ्याला जाळतातच ना. का तर त्यानं फक्त काय केलं हो, सीतामाईला उचलून घेऊन गेला आणि त्याला कुठे ठेवलं, अशोकवनात ठेवलं आणि त्यांना काय करत होता, तो लग्नासाठी फोर्स करत होता. लक्षात घ्या. समर्थ म्हटले कशातही अडकायचं नाही. नाक डोळं म्हणजे आपली इंद्रिये काय करायचे, सक्रिय ठेवायचेत की हे चांगलं काय वाईट काय हे आपल्या जीवाला कळतं. कारण आपण एक जण काय केलं, एक जणाला वाटलं की काय नाही, मी काय जरी वाईट कर्म केलं तर कोण बघणार आहे, म्हणून तो काय केला, अंधाऱ्या खोलीत म्हणजे एक हॉटेल होतं, भलं मोठं हॉटेल होतं आणि त्या हॉटेलमध्ये गेला. त्याला काय झालं, काय करायचं होतं, मद्यप्राशन करायचं होतं. तो म्हटला आता इथं कोण आहे मला बघायला, इथं कुणीसुद्धा येणार नाही. काय कळतंय, कोणाला काय कळणार आहे मी काय केलं ते. आणि ज्या टेबलवर बसलेला निवांत, तिथं वातावरण कसं असतं आपल्याला माहिती आहे,
थोडा डिम लाईटच असते, कोणाचे चेहरे दिसून आहेत, तरी देखील एक वेटर असा आला की त्यानं नमस्कार घातला त्यांना. काय पाहुणं, कसं काय आला आज इकडे? आणि त्याला बघून ह्याला कळून चुकलं की नाही बाबा, लक्ष ठेवणारा कोणीतरी आहे आपल्यावरती. आहे तसा काय गेला हो, तिथून निघून गेला. ते कर्म करण्यापासून काय केलं समर्थाने, त्याला थांबवलं. मग समर्थ म्हटले लक्ष ठेवता आलं पाहिजे स्वतःचं स्वतःवरती, नियंत्रण ठेवता आलं पाहिजे, विषय विकार कळले पाहिजेत. अन्यथा म्हणजे माणसाला कळतात, घनवट पोचट स्वभावे, विवरो न जाणी जे जीवे, व्हावे न व्हावे आगवे जीव जाणे. म्हणजे काय करायचं काय नाही करायचं हे जीवाला कळतं, तरी देखील वळत नाही. म्हणून समर्थ म्हणले जीवानं कळवून घ्यायचंय, विवरण ठेवायचं. चांगल्या गोष्टीचं विवरण करता आलं पाहिजे, चांगली गोष्ट सांगता आली पाहिजे, आणि वाईट गोष्टींपासून काय करता आलं पाहिजे, लांब राहता आलं पाहिजे. एकी माग मागो घेणे, एका न मागताच देणे, प्रचितीने सुलक्षणे ओळखावी. आता काही जणांना काय होतं, न मागताच सगळं काही मिळतं. म्हणजे एखाद्याला काय होतं, न मागताच सगळं मिळतं आणि एखाद्याला मागून मागून सुद्धा मिळत नाही. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय, एखाद्याला मागून मागून काय करावं लागतं व मिळवावं लागतं, आणि दुसऱ्याला न मागता सगळं मिळतं. म्हणजे याचं कारण त्याच्या ठिकाणी काय असतात, चांगले गुण असतात म्हणून. म्हणजे ह्यासाठी चांगली लक्षणे अनुभवाने ओळखावी. म्हणजे एकाला भिक्षा मागून मिळते, दुसऱ्याला न मागताच लोक मागे लागून देतात. लक्षात घ्या. म्हणजे ही एखादा भिक्षा मागाय गेलं तर एखाद्याला मागून सुद्धा कोणी भिक्षा देत नाही, खूप बोलतात लोक. काही जणांना काय हो, बोलवून भिक्षा देतात. हा बदल आहे समर्थ म्हटले. म्हणजे हे कशामुळं हो, ज्याच्या त्याच्या कर्मानुसार. लक्षात घ्या, ज्याच्या त्याच्या काय हो, कर्मानुसार. एकी माग मागो घेणे, एका न मागताच देणे, प्रचितीने सुलक्षणे ओळखावी. आपल्याला ही प्रचिती आहे की काही जणांना काय हो, न मागता सगळं काही मिळतं आणि काही जणांना मागून मागून पण मिळत नाही. हे कशावर अवलंबून आहे समर्थ म्हटले, ज्याच्या त्याच्या स्वभावावरती काय आहे, अवलंबून आहे. जीव जीवात घालावा, आत्मा आत्म्यात मिसळावा, राह राहो शोध घ्यावा परंतराचा. काय सांगितलं, जीव जीवात घालावा म्हणजे काय, म्हणजे दुसऱ्यांच्या जीवात आपला जीव घालावा. म्हणजे काय हो, दुसऱ्याची जाणीव ठेवावी. समर्थ म्हटले दुसऱ्याच्या आत्म्यात आपला आत्मा मिसळावा. म्हणजे इतरांच्या सुखदुःखात आपण काय व्हायचंय व इतकं तद्रूप व्हायचंय की, म्हणून समर्थांनी ही ओवी काय केली, मांडली ना आपल्यासाठी, की जीव जीवात घालावा, आत्मा आत्म्यात मिसळावा, राह राहो शोध घ्यावा परांतराचा. प्रत्येकामध्ये त्याला शोधायचंय आपल्याला, वाईट असो चांगला असो, प्रत्येकामध्ये आपल्याला कुणाला शोधता आलं पाहिजे व त्या परब्रह्माला शोधायचंय ना. म्हणून प्रत्येकाचा जीव काय करायचंय, जाणायचा आहे समर्थ म्हणले. आणि दुसऱ्याच्या सुखदुःखाशी आपण काय व्हायचंय हो, तद्रूप व्हायचंय. म्हणजे वारंवार दुसऱ्याच्या अंतःकरणात शिरून त्याचे हृदय शोधून पाहावे, वारंवार इतरांचे मनोगत जाणावे. म्हणजे समर्थ काय म्हणतात, आपल्याला इतरांशी व्यवस्थित बोलता आलं पाहिजे हो. नाहीतर काय, आपण जर व्यवस्थित नाही बोललो तर कुत्रं बी आपल्या जवळ येणार नाही. लक्षात ठेवा. समर्थ म्हटले आपलं आचरण जर शुद्ध असेल, आपलं बोलणं उत्तमाचं असेल, तर प्रत्येक माणूस स्वतःहून काय करतो, आपल्याशी बोलायला येतो. बरोबर ना. समर्थ म्हटले स्वतःहून आपल्याशी काय करतो, बोलायला येतो. परंतु आपलं जर तोंड चांगलं नसेल तर काय हो, कुणी सुद्धा आपल्याशी बोलणार नाही. लक्षात ठेवा, कोणीही आपल्याजवळ येणार नाही, आपलं सुखदुःख सांगणार नाही. कारण का हो, आपलं आचरण जर उत्तमाचं असेल समर्थ म्हटले, तर स्वतःहून लोक आपल्याला त्यांचं सुखदुःखात सामील करून घेतात. लक्षात घ्या. परंतु जर आपण कोणाला विचारलंच नाही तर कोण तुम्हाला विचारणार आहे. समर्थ म्हटले अजिबात कुणी विचारणार नाही. जानवे हेवड कारे झाले, ढिलेपणे हेवड आले, नेमस्तपणे शोभले दृष्टी पुढे. जानवे म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय,
आता जानवं माहीत आहे आपल्याला, दोऱ्याचं ते जानवं असतं आणि त्याला काय होतो, जानव्याला वळी पडते, म्हणजे बघा ते गुंडाळतं. कारण काय, ते काय असतं, सैल असतं ना, ढिल्लं असतं, म्हणून जानव्याला काय पडते, वळी पडते. पण व्यवस्थितपणाने ते म्हणजे ते दोरा जर व्यवस्थित काढला तर ते काय दिसते, व शोभिवंत दिसते, नाही तर सतत वळी पडते बघा त्याला. म्हणजे गबाळपणाने वागल्याने गळातल्या जानव्यांची पण काय होते, गुंत होते आणि व्यवस्थित राहिल्याने ते काय दिसते, सुशोभित दिसते. म्हणजे समर्थाने तर काय सांगायचंय, जाणीव ठेवून ते जानवं सोडावं. समर्थ म्हटले जाणीवेत जर आपण असू तर काय होणार आहे, व जीवन आपलं काय होणार आहे, सुटसुटीत चालणार आहे. समर्थ म्हटले परंतु जर आपण जर अस्ताव्यस्त असेल, आपल्याकडं जर विषय विकारांनी आपण भरलेलं असेल, बरबटलेलं असो, आपल्याला जर कोणाची जाणीवच नसेल, तर समर्थ म्हटले आपला देह साहजिकच अस्ताव्यस्त दिसणार आहे, शोभून दिसत नाही. समर्थ म्हटले चार चौघात. का तर ह्याला कोणाची जाणीवच नसते. कारण आपल्याला जर दुसऱ्याची जाणीव असेल तरच लोक आपल्या जवळ येणार आहेत. समर्थ म्हटले अन्यथा कोणी सुद्धा विचारत नाही, लक्षात ठेवा. म्हणजे आपल्याला जर वाटत असेल की लोकांनी आपल्याला सामावून घ्यावं, आपण लोकांमध्ये मिसळावं, त्यावेळेसच काय होणार आहे, आपण शोभून दिसणार आहे व इतर ठिकाणी. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय, चांगल्या लोकांमध्ये आपल्याला मिसळता आलं पाहिजे, चांगल्या लोकांची संगत धरता आली पाहिजे जाणीवपूर्वक. तर हे जानवं काय होणार आहे, सरळ व्यवस्थित दिसणार आहे, सुशोभून दिसणार आहे. म्हणजे हा देह सर्व चार चौघात शोभून दिसणार आहे. अन्यथा जर याच्याकडे विषय विकार असतील तर जानव्याला जसं काय पडतं, तिडे पडतात, तसं ह्या देहाला पण काय तिडे पडल्यासारखे दिसतं ना. मग कोणी त्याला काय करत नाही, जास्त व्हॅल्यू देत नाही. म्हणून समर्थ म्हणतात की जानवे हेवडकारे झाले, ढिलेपणे हेवड आले, नेमस्तपणे शोभले दृष्टी पुढे. तैसेची हे मनास मन, विवेके जावे मिळोन, ढिलेपणे अनुमान होत आहे. तैसेची हे मनास मन, इथं काय सांगितलंय, त्याचप्रमाणे हे आपलं मन दुसऱ्याच्या मनाशी, म्हणजे दुसऱ्याच्या मनाशी विचाराच्या योगाने काय व्हावं, मिळवून टाकावं. त्यात ढिलेपणा केल्यास काय होतो, संशय उत्पन्न होतो ना. म्हणजे ऐक्यता राहते का, नाही राहत. म्हणून समर्थ म्हणले की आपले विचार दुसऱ्याच्या विचाराशी काय झाले पाहिजेत, मिळले पाहिजेत, वाईट विचारांशी नाही. समर्थ म्हटले चांगले विचार, आपले चांगले विचार दुसऱ्याच्या चांगल्या विचाराशी काय झाले पाहिजेत, मिळते जुळते झाले पाहिजेत. अन्यथा काय होतं, काय नाही. समर्थ म्हटले म्हणून विवेकानं वागता आलं पाहिजे. समर्थाने तर काय सांगायचंय, जाणीवेतून वागा, विवेकातून वागा. का समर्थ असं म्हणतात की का तर विषय विकारांपासून काय राहा, लांब राहा. ते काय करतात, आपल्याला फसवायलाच आलेत ना विषय विकार. ते आपलं काय भलं होऊन देणार आहेत का, नाही होऊ देणार. परंतु त्याच विषय विकारांना परमार्थाला लावलं तर उत्तमच होणार आहे. कारण का त्यांनाही परमार्थ करायला लावायचा, लोभ असू द्यायचा, कुठला, परमेश्वराचा लोभ असू द्यायचा. मला श्रवण भेटल हा लोभ असू द्यावा. मत्सर करायचा की समर्थ म्हटले, कसाचा करायचा, अरे तू खूप चांगला वागतोय, मला त्याच्यापेक्षा चांगलं वागता आलं पाहिजे, इथं मत्सर वापरा. समर्थ म्हटले अरे तो खूप लोकांमध्ये चांगलं मिसळतो, त्याला सगळं चांगलं म्हणतात आणि तो चांगलं उत्तमाचं आचरण करतो, मत्सर आला पाहिजे, मी त्याच्यापेक्षा उत्तमाचं आचरण करेन. कामाचा वापर समर्थ म्हटले कुठं करायचा आहे, कामाचा वापर उत्तमाची संतती जन्माला घालण्यासाठी करावा. म्हणजे संतती कशी जन्माला घालावी हे सद्गुरु चरित्रामध्ये अखंड समर्थांनी सांगितले ना आपल्याला, की आपलं आचरण कसं असावं त्या काळामध्ये. त्यावेळेस काय येते, संतती त्या पद्धतीनं काय येणार आहे, जन्माला येणार आहे. भलेही हिरण्यकश्यपू काय होता, राक्षस होता, परंतु त्याची पत्नी काय होती,
अखंड काय होती व सत्कर्मात होती, म्हणूनच प्रल्हाद जन्माला आला ना. समर्थ म्हटले तसं म्हणजे कुणीतरी म्हणजे दोघांनी तर तेवढं काय पाहिजे हो, तत्परच पाहिजे. सद्गुरु चरित्रामध्ये अखंड सांगितले की चांगलं मूल जन्माला घालणं आपल्या हातात आहे. समर्थ म्हटले काय करायचं, कसं आचरण करायचं, अखंड समर्थाने आपल्याला शिकवलंय ना. मग कामाचा वापर तिथं करायचा, उत्तमाची संतती जन्माला घालायची. क्रोध कुठं वापरायचा आहे? समर्थ म्हटले विषय विकार जर त्रास देत असतील तर तिथं क्रोध आला पाहिजे. एखादी सुंदर स्त्री सौंदर्य बघण्यासाठी असू दे, परपुरुष पापाय परश्री माते भगिनी समान. समर्थ म्हटले ही उक्ती आपल्याला अखंड आपण काय ठेवली पाहिजे, या गोष्टीची जाणीव ठेवली पाहिजे. अन्यथा काय होणार आहे? समर्थ म्हटले जाणवे तैसेची हे मनास मन विवेके जावे मिळून ढिलेपणे अनुमान होत आहे. म्हणून समर्थ म्हटले चांगल्या मनाशी आपल्याला मिळता जुळता घेता आलं पाहिजे. आणि थोडं जरी ह्या चांगुलपणा जर आपला ढिलेपणा असेल तर काय होतो? संशय उत्पन्न होतो. म्हणून समर्थ सांगतात की चांगल्याची संगत म्हणजे प्रत्येक विषय विकार हा चांगल्यासाठी वापरता आला पाहिजे. लक्षात घ्या, अनुमान वाढतो, भिडेने कार्यभाग नासतो, या कारणे प्रत्यय तो आधी पहावा. अनुमान वाढतो म्हणजे संशयाने संशय काय होतो? वाढतो. आणि काय होतं? भिडेमुळे कामाचा काय होतो? बिघाड होतो. ह्यासाठी अनुभव काय आहे तो अगोदर पाहावा. म्हणजे संशयाने संशय वाढतात, ते भिडेमुळे काढून न टाकले तर गैरसमज वाढून कार्याची काय होते? हानी होते. म्हणून अनुमानाने चालू नये, प्रत्ययाने चालावे. म्हणजे संशयाने चालायचं नाही. समर्थ म्हणले स्वतः काय घ्यायची? प्रचिती घ्यायची, त्या पद्धतीनं काय करायचंय? वागायचंय. दुसऱ्याचे जीवीचे कळेना, परांतर ते जाणवेना, वश्य होती लोकनाना कोण्या प्रकारे. दुसऱ्याचे जीवीचे कळेना. समर्थ काय म्हटले की दुसऱ्याचं मनोगत कळलं नाही किंवा दुसऱ्याचे अंतकरण जाणता आले नाही तर पुष्कळ लोक कसे अनुकूल करून घेता येतील. म्हणजे दुसऱ्याच्या मनातले भाव व विचार कळले नाहीत तर लोक कोणत्या प्रकारे काय होतील? वश होतील. म्हणजे दुसऱ्याचे मनोगत कळले नाही किंवा दुसऱ्याचे अंतकरण जाणता आले नाही तर पुष्कळ लोक कसे काय करता येतील? अनुकूल करून घेता येईल. म्हणजे समर्थ म्हटले आपल्याला काय कळलं नाही तरी देखील आपलं मत म्हणजे दुसऱ्याचं मत आपल्याविषयीचं आपल्याला चांगलं करता येता आलं पाहिजे. म्हणजे लोक आपल्याकडं कशी वश होतील, म्हणजे लोक आपल्याशी कशी बोलतील, त्यासाठी काय लागतंय? आपलं चांगलं आचरण लागतंय. समर्थ म्हटले आपला स्वार्थ असेल प्रत्येक ठिकाणी तर लोक काय होणार आहेत? साहजिकच आपल्यापासून दूर जाणार आहेत. म्हणून लोक वश कशी होतील असं आपलं काय असावं? आचरण असावं. आकल सांडून परती, लोक वशकरण करती, अपूर्णपणे हळू पडती ठाई ठाई. आकल सांडून परती. बघा समर्थाने इथं काय सांगायचंय? काय करतात काही लोक? वशीकरणाचा म्हणजे हा वशीकरणाचा मार्ग आहे, पण हे शहाणपण बाजूला टाकून लोक वशीकरणाचे काय करतात? प्रयोग करतात. आणि त्यामुळे अर्धवटपणाच्या योगाने जागोजाग स्वतःकडे काय होतो? उणेपणा मात्र घेतात, म्हणजे खालावतात. म्हणजे विचाराने व अकलेने न चालता जे वशीकरण प्रयोग करतात ते काय करतात? व कच्चपणामुळे मन व्यापक व विशाल नसल्यामुळे अपूर्णपणे जागोजाग हलके पडतात. म्हणजे समर्थ म्हणतात बघा काय जण काय करतात? स्वतःच्या फायद्यासाठी काय करतात? व वशीकरण करतात. समर्थ म्हटले अरे वशीकरण करून आपलंसं करण्याऐवजी स्वतःच संभ्रमात पडतात ना. त्या व्यक्तीला काय होतात? स्वतःच काय करतात? संभ्रमात पडतात. समर्थ म्हणजे इथं काय सांगायचंय समर्थांना की स्वतःची अक्कल वापरतात कशासाठी? अवगुण करायसाठी एखाद्याचं वशीकरण करायचं. समर्थ म्हटले शक्यच नाही. कारण का? तो जर माणूस सत्कर्मात असेल तर ह्याची स्वतःचीच फजिती तो काय करून घेत असतो. म्हणून समर्थ म्हटले अक्कल सांडून परती,
लोक वशीकरण करती अपूर्णपणे हळू पडती ठाई ठाई, म्हणजे बुद्धी घाण ठेवून काय करत असतात, वशीकरण करत असतात आणि स्वतःची काय करून घेत असतात, फजिती करून घेत असतात. असं वशीकरण करून कुणी काय होत नाही हो, वश होत नाही. समर्थ म्हटले वशीकरण करा हो, त्या परमेश्वराला वश करा. आपल्याकडं परमेश्वराला वश करता आलं पाहिजे, परंतु नाही, ह्याला काय करायचं असतं, कुकर्मासाठी अवगुण कर्मासाठी काय करत असतो, वशीकरणासाठीचा प्रयोग करतो. बघा समर्थ म्हटले तसलं काही करू नका, कारण का आपली अक्कल शून्य आहे. वशीकरण केलं पाहिजे कुणाचं, परब्रह्माला वश करता आलं पाहिजे. आपल्या सत्कर्माने त्याला काय करता आलं पाहिजे, वश करता आलं पाहिजे. दुसरे वशीकरण समर्थ म्हटले काय आहे, व्यर्थ आहे. जगदीश आहे जगदांतरी, चेटके करावी कोणावरी, जो कोणी विवेके विवरी तोची श्रेष्ठ. जगदीश आहे जगदांतरी. समर्थ म्हटले की आता सर्व जगाच्या अंतकरणामध्ये जगदीश भरलेला आहे, म्हणजे प्रत्येक हाडामासांच्या शरीरामध्ये तो अंतरात्मा कार्य करतोय, बरोबर आहे. तरी म्हणले मग चेटक माणसं जे काही चेटक करतात, करणी करतात, अजून काय काय त्याला नावं आहेत. समर्थ म्हटले मग कुणाव करायची, समर्थ म्हटले कारण अंतरीच्या अंतरात्म्याच होती ना ती चेटक. मग म्हटले समर्थ म्हटले की हे काय आहे हो, चुकीचा आहे हा मार्ग. म्हणजे चेटक कुणाव करताय तुम्ही, कारण प्रत्येकाच्या अंतरी कार्य कोण आहे करतोय हो, तो अंतरीचा अंतरात्माच करतोय ना प्रत्येकाच्या शरीरामध्ये. मग हा चेटक कुणावरती करतोय हे कळलं पाहिजे. समर्थ म्हटले अरे करणी वशीकरण कुणावरती करतोय हे काय हो, अविचारानं लोक काय पण करतात ना हो. आपण बघतो बाहेर काही करतात, चेटूक करतात, कुणाला म्हणजे दुसऱ्याला त्रास होईल असं काहीतरी करायचं, ते प्रयोग करायचे, नाना प्रयोग. समर्थ म्हटले या गोष्टीनं त्या देहाला काय फरक पडत नाही. समर्थ म्हटले तू जे काय प्रयोग करतोय ना ते त्या अंतरात्म्याला होत असतात, लक्षात ठेव. मग पुण्य होते का पाप होते हे तुझं तू ठरव. समर्थ म्हटले मग चेटके कोणावर बरे करायची, जो कोणी ह्याचे विवरण विचाराने करील तोच श्रेष्ठ होय. म्हणजे समर्थ म्हटले हे विवेकाने पाहता आलं पाहिजे की बाबा रे आपण चेटक कुणावरती करतोय, वशीकरण कुणावरती करतोय. अरे प्रत्येकाच्या हृदयामध्ये म्हणजे आपण तिरस्कार कुणाचा करतोय, आपण कुणाचं बरं वाईट चित्तोय हे कळलं पाहिजे. समर्थ म्हटले अरे प्रत्येकाच्या, कारण आपण कुणाचं वाईट करतोय हो, एखाद्या देहाचं वाईट करतोय म्हणजे काय हो, त्याच्या अंतरी असणाऱ्या अंतरात्म्याचं वाईट करतोय. लक्षात ठेवा. कारण का हो, तो जो देह आहे तो कुणामुळे चालतोय बोलतोय, तो अंतरी कार्य करतोय. म्हणून समर्थ म्हटले आपण जे काय वाईट करतोय कर्म ते कुणावर करतोय, सगळं जे काय प्रयोग करतोय अज्ञानातून जे काय प्रयोग करतोय. समर्थ म्हटले अरे विवेकाने घेतलं तर कळेल हे जे आपण काय करतोय ते कुणावर करतोय हो, त्याच्या अंतरी असणाऱ्या अंतरात्म्यावरती करतोय. हे विवेकानं लक्षात आलं पाहिजे. चेटूक करून काय उपयोग नाही, वशीकरण करून काय उपयोग नाही, करणी करून काय उपयोग नाही. समर्थ म्हटले नाना प्रयोग करून काय उपयोग नाही. हे कुणाला कळतंय. समर्थ म्हटले विवेकाने जो वागतोय, विवेकाने जो विचार करतोय त्यालाच हे कळतंय आणि तोच खरा काय आहे हो, श्रेष्ठ आहे. कार्य करी श्रेष्ठ, कृत्रिम करी तो कनिष्ठ, कर्मानुसार प्राणी नष्ट अथवा भले. श्रेष्ठ म्हणजे जे माणसं श्रेष्ठ आहेत जगामध्ये ती चांगलंच कार्य करतात, म्हणजे म्हणजे मोठी मोठी कार्य, चांगली मोठी मोठी कार्य जो करतो तो कोण होय हो, श्रेष्ठ होय. म्हणजे श्रेष्ठत्व कर्मानं येतं. समर्थ म्हटले की ज्याचं कर्म श्रेष्ठ असेल तो श्रेष्ठच आहे. म्हणजे श्रेष्ठ कार्य मनोभावाने करील तो श्रेष्ठ आणि चुकारपणे करील तो काय हो, कनिष्ठ. म्हणजे समर्थाने तर काय सांगायचंय, कर्मानुसार म्हणजे आपापल्या बऱ्या वाईट कर्माप्रमाणे प्राणी काय होतात तो भले आणि भुरे होत असतात. म्हणजे कर्माप्रमाणे माणसे म्हणजे श्रेष्ठ आणि कनिष्ठ ठरवली जातात ना. म्हणून समर्थ म्हटले आपल्याला काय घडायचंय हे आपल्या हातात आहे, श्रेष्ठ कर्माने घडायचंय का कनिष्ठ हे आपल्या हातात आहे. म्हणून समर्थांनी ओवीच दिली, श्रेष्ठ कार्य करी श्रेष्ठ. म्हणजे जो श्रेष्ठ आहे तो श्रेष्ठच कार्य करतो आणि जो
कनिष्ठ आहे तो असलं काय करतो चुकारपणे, कुठं चेटूक कर, कुठं काय कर, करणी कर, हे असे कार्य करत असतात. म्हणून समर्थ म्हणले हे कर्मावरती आहे, ज्याच्या त्याच्या कर्मावरती अवलंबून आहे कार्य कसं आहे, श्रेष्ठ का कनिष्ठ. कृत्रिम करी जो तो कनिष्ठ, कर्मानुसार प्राणी नष्ट अथवा भले. राजे जाती राजपंते, चोर जाती चोरपंते, वेडे ठके अल्पस्वार्थे मूर्खपणे. बघा, राजा राजाचं कर्म करत असतो, चोर चोराचं कर्म करत असतो. लक्षात घ्या, राजे जाती राजपंते म्हणजे राजा काय करत असतो, राजे असतात ते राजमार्गाने जातात, म्हणजे राजे उथळ माथ्याने रस्त्याने जातात. आणि चोरटे काय म्हणजे राजाला कोणाची भीती आहे का हो, राजा सरळ रस्त्याने जातो. परंतु चोर कसा जातो, वाकड्या वाटेने, म्हणजे कोणाला दिसू नये असं. कारण त्याला काय शोधावे लागतात, तो चोर वाटा शोधावे लागतात ना. चोर हे कशाने जातात, चोर वाटेने जातात. वेडा माणूस क्षुल्लक स्वार्थाच्या नादी लागून मूर्खपणाने काय होतो, म्हणजे मूर्ख पडतो. म्हणजे काय करतात तो माणसं, त्याला काय होतात, फसवतात. कोणाला, थोडं वेडं असतं त्याला, म्हणजे मूर्खपणे काय होतो, तो फसला जातो. मूर्खास वाटे मी शहाणा, परी तो वेडा दैन्यवाना, नाना चातुर्याच्या खुणा चतुर जाणे. मूर्खास वाटे मी शहाणा, मूर्खाला काय वाटतं मी शहाणा आहे, परंतु बिचारा वेडा आणि काय असतो, दैन्यवाना असतो. म्हणजे चतुरपणाची अनेक लक्षणे चतुरांनाच काय असतात, तो माहीत असतात. नाना चातुर्याच्या खुणा चतुर जाणे, म्हणजे जे काही चातुर्य आहे ते कोणाला माहीत असतं, चतुर लोकांनाच काय माहीत असतं, चातुर्य माहीत असतं. जो जगदांतरे मिळाला तो जगदांतरीच झाला, अरत्री परत्री तयाला काय उणे. जो जगदांतरे मिळाला म्हणजे जो जगाच्या अंतकरणाशी मनोगताशी एकरूप झाला, तो सगळ्या जगाचा जीव की प्राण होऊन बसतो. म्हणजे बघा, सद्गुरूंचंच काय उदाहरण घ्यायचंय की जो जगाच्या अंतकरणाशी एकरूप झाला, तो सगळ्या जगाचा काय होतो, जीव की प्राण, म्हणजे अंतर्हृदय होऊन बसतो का नाही. आणि ह्या लोकी किंवा परलोकी त्याला काय उणे असणार आहे हो, काहीच उणे नसणार आहे ना. जो जगाच्या हृदयात स्थान निर्माण करतो, म्हणजे सगळ्या जगामध्ये स्वतःचं काय करतो, स्थान निर्माण करतो, त्याला इहलोक आणि परलोकमध्ये काय मिळणार आहे, साहजिकच स्थान मिळणार आहे. आपण आपल्याला जास्त विचार करायची काय नाही, गरज नाही. म्हणजे जो जगदांतरे मिळाला तो जगदांतरीच झाला, अरत्री परत्री तयाला काय उणे. त्याला कुठल्याच गोष्टीची काय नसते, उणीव नसते. कारण का हो, प्रत्येक जगाच्या अंतकरणात त्यानं काय मिळवलेलं स्थान, काय मिळवलेलं असतं, स्थान मिळवलेलं असतं. त्याचे कुठेही काय नसते, उणीव नसते. मग अशा व्यक्तीला काय होणार आहे, समर्थ म्हणले साहजिकच कायच कमी पडणार नाही हो. बुद्धी देणे भगवंताचे, बुद्धी विन माणूस काचे, राज्य सांडून फुकाचे भीक मागे. बुद्धी देणे भगवंताचे, बुद्धी देणं हे कोणाच्या हातात आहे हो, भगवंताच्या हातात आहे. म्हणजे अशा प्रकारची बुद्धी म्हणजे कशी, जो जगाच्या अंतकरणाशी काय करतो, जोडला जातो, अशा प्रकारची बुद्धी देणं हे कुणाचं कार्य आहे हो, भगवंताचंच कार्य आहे ना. म्हणजे भगवंताची देणगी आहे हे. अशा प्रकारे समर्थ काय म्हणतात, अशा प्रकारची बुद्धी देणं ही भगवंताची देणगी आहे. बुद्धी ही देवाचं काय आहे हो, देणं आहे. बुद्धिहीन मनुष्य कच्चा म्हणजे काय हो, काचे आणि ढिला होय, तो असलेले राज्य व्यर्थ गमावून काय करत बसतो, भीक मागत बसतो ना. म्हणून समर्थ म्हटले जगाच्या अंतकरणाशी जोडण्याची बुद्धी कोण देतो, देवच देतो ना. त्या अशा व्यक्तींना जे थोर श्रेष्ठ झालेले आहेत त्यांना अशी बुद्धी कुणी दिलेली आहे, त्या परमेश्वरानंच दिलेली आहे. लक्षात घ्या. काय नाहीतर काही जण काय करतात, एवढं मोठं राज्य दिलेलं असतं ते सोडून काय करत असतात, गमावून सगळं भीक मागत बसतात. जे जे जेथे निर्माण झाले ते ते तयास मानले, अभिमान देऊन गोविले ठाई ठाई. काय सांगितले, जे जे जेथे निर्माण झाले, म्हणजे बघा काय सांगितलं, जो जो ज्या ज्या परिस्थितीत उत्पन्न होतो
त्याला त्याला ती परिस्थिती काय पडत असते, पसंत पडत असते. आपल्याला परिस्थितीचा अभिमान धरून लोक जागोजाग गुंतून पडतात. म्हणजे जे जे जिथं देवानं उत्पन्न केलं आहे, ज्याला ज्याला जो जो गुणसभा मिळालेला आहे, त्याच्याशी बुद्धिमान मनुष्य मिळून जातो व त्या मनुष्याचा स्वाभिमान जागृत करून किंवा त्याचा गौरव करून त्याला उशी देऊन हळूहळू काय करतो, कार्याला लावतो. अवघेच म्हणती आम्ही थोर, अवघेची म्हणती आम्ही सुंदर, अवघेची म्हणती आम्ही चतुर भूमंडळी. प्रत्येकाला काय वाटतं ह्या जगामध्ये काय हो, आम्ही थोर आहे. काय प्रत्येकाला वाटत असतं या जगामध्ये काय आहे, आम्ही थोर आहे, आम्ही सुंदर आहे किंवा आम्ही चतुर आहे असे सगळ्यालाच वाटतं. म्हणजे प्रत्येक जण स्वतःला काय समजत असतो, सुंदर, चतुर आणि काय थोर समजत असतो ना. म्हणजे प्रत्येक जण आपापल्याला थोर, सुंदर, चतुर समजत असतो. परंतु समर्थ म्हटले खरं थोर, सुंदर, चतुर कोण आहे हो? तो विश्वाचा मालक आहे. कळूनही देत नाही ना, कळूनही देत नाही कार्य कसं झालं. म्हणजे खरा चतुर कोण आहे हो? तोच आहे. लक्षात ठेवा. त्याच्या नादीला नाही लागायचं समर्थ म्हटले. कारण का, त्याची आणि आपली बरोबरी नाही. प्रत्येकजण ह्या जगामध्ये प्रत्येकाला वाटतं की काय हो, मी श्रेष्ठ आहे, मी काय आहे ह्या जगामध्ये श्रेष्ठ आहे असं प्रत्येकाला वाटत असतं. केवढा अभिमान धरून असतो माणूस. लक्षात घ्या, हे जीव आपण स्वतः थोडंसं सुंदर असलो, बुद्धिमान असलो तर आपल्याला किती अहंकार येतो. मी खूप हुशार आहे, मला कोणी काय करू शकत नाही, हरवू शकत नाही, मी किती सुंदर आहे. दिलेलं असतं परमेश्वरानं दिलेलं रूप एखाद्याचं खूप सुंदर असतं, परंतु त्याला त्याचा काय असतो, अहंकार असतो. मी किती सुंदर आहे, मी किती थोर आहे, मी किती चतुर आहे. चतुर म्हणजे काय, सगळ्याला लुबाडत असतो बघा. चतुर कसा असतो, चतुर काय करतो, चातुर्यानं वागून गोड बोलून सगळं काढून घेतो. म्हणजे धनसंपत्ता हे काय करतो, माणसं बघा जगामध्ये काय करतात, नुसतं गोड बोलून फसवतात, दुसऱ्याला फसवत असतात. म्हणजे चातुर्य कुठं वापरायचं आहे समर्थ म्हटले, चांगल्या कार्यासाठी वापरायचं आहे. दुसऱ्याचं वाईट करण्यासाठी जर आपण चातुर्य वापरत असू तर ते कधी ना कधी अंगलट येणारच आहे समर्थ म्हटले. का हो, कारण समर्थ म्हटले प्रत्येक कर्माची फळं हितच भोगायची आहेत. म्हणून प्रत्येक कार्य करताना चतुरपणा कुठं वापरायचा आहे, विषय विकारांच्या बाबतीत चतुरपणा वापरता आला पाहिजे. कारण संतांनी नेहमी, संत हे थोर होतेच, सुंदर तर त्याहून होते. कारण का हो, आतून बाहेरून स्वच्छ तो देह सुंदरच असणार आहे. लक्षात ठेवा. सुंदर त्यांच्या चेहऱ्याकडं आपण सहज बघू शकत नव्हतो, एवढं तेजपुंज चेहरे होते त्या देहांचे. लक्षात ठेवा. सर्व संतांचं घ्या, कुठलेही संत घ्या, त्यांचा चेहरा काय होता हो, तेजपुंज. म्हणजे हे सामर्थ्य, हे सुंदरपणा कुठून दिला होता, त्या अंतरीच्या अंतरात्म्यानं दिलेला. कारण का हो, ज्यानं स्वतःचा अंतरीचा अंतरात्मा अखंड त्या परमेश्वराच्या चरणी वाहिलेला आहे, तो साहजिकच देह कसा असणार आहे हो, थोर आणि सुंदर असणार आहे. आणि चतुर कशासाठी हो, फक्त परमार्थासाठी. परमार्थाला कुठला अडथळा येऊ नये असं काय होतं हो, सगळ्यांकडं चातुर्य होतं. मग समर्थ म्हटले आपल्याला वाटलं की मी खूप थोर, खूप सुंदर आणि खूप चतुर आहे. समर्थ म्हटले कुठपर्यंत, जोपर्यंत तो आंतरिक चतुर कार्याला आहे तोपर्यंतच ना. तो निघून गेला की सगळं संपतंय हो. आपण श्रेष्ठ म्हणून उपयोगाचं नाही, आपल्याला दुसऱ्यानं काय म्हटलं पाहिजे हो, श्रेष्ठ म्हटलं पाहिजे. ऐसा विचार आणिता म्हणा, कोणीच लहान म्हणविना, जाणते आणती अनुमाना सकळ काही. ऐसा विचार आणिता म्हणा. समर्थ म्हटले की कुणीच काय म्हणना, कोणाला लहान म्हणना, सगळ्याला वाटतं आम्ही सगळे श्रेष्ठ आहे. पण समर्थ म्हटले तसं नाही. कारण हा आपापल्या गोष्टीचा लोक अभिमान धरून अनुमान काहीतरी चाललेले असतात. पण त्याचा नीट विचारपूर्वक काय केला पाहिजे, शोध घेतला पाहिजे. समर्थ म्हटले म्हणजे काय केलं पाहिजे, ह्या हा सगळा विचार
कुठला? मी थोर, मी सुंदर, मी चतुर हा सगळा विचार मनात आणला तर स्वतःला कुणीच लहान म्हणून घेत नाही. लक्षात ठेवा, सगळ्याला वाटतं आम्ही श्रेष्ठ, आम्ही सुंदर, आम्ही चतुर. म्हणजे शहाणे असतात ते मात्र सगळ्याचा विचार करून ठेवतात. म्हणजे जाणते पुरुष खरा कोण खोटा कोण हे काय करतात हो, समजून घेतात ना. कारण त्यांना गरज नसते सांगायची. लक्षात ठेवा, शहाणे पुरुष काय करतात, समजून घेत असतात. आपुल्याल्या स्वाभिमाने लोक चालले अनुमाने, परंतु हे विवेकाने पाहिले पाहिजे. काय सांगितले समर्थाने? आपुलाले स्वाभिमाने म्हणजे आपापल्या गोष्टीचा लोक अभिमान धारण करून अनुमान धपक्याने काहीतरी काय हो चाललेले असतात. पण त्याचा नीट विचारपूर्वक काय घेतला पाहिजे हो, शोध घेतला पाहिजे. म्हणजे लोक अभिमानाला वश होऊन अनुमानाने चालतात, पण विवेकाने शहाण्याला काय व्हावे लागते, पाहावे लागते. काय करावे लागतं हो, शहाण्याला पाहावे लागते. म्हणजे आपापल्या गोष्टीचा लोक अभिमान धारण करून अनुमान धपक्याने काहीतरी चाललेले असतात, पण त्याचा नीट विचारपूर्वक शोध काय केला पाहिजे, घेतला पाहिजे. म्हणजे लोक अभिमानाला वश होऊन अनुमानाने चालतात. म्हणजे अभिमानाला वश होऊन कशाने चालतात, संशयाने चालतात. पण विवेकाने शहाण्याला काय करावे लागते हो, पाहावे लागते. म्हणजे विवेकाने शहाणा काय करत असतो, सगळ्या गोष्टीचं निरीक्षण करत असतो. लटकाचा स्वाभिमान घेणे, सत्य अवघेची सोडणे, मूर्खपणाची लक्षणे ते हे ऐसी. लटक्याचा स्वाभिमान घेणे, समर्थांनी काय सांगितले, खोट्याचा अभिमान धरायचा, खरे असेल ते सर्व टाकून द्यायचे, अशी ही काय आहेत व मूर्खपणाची लक्षणे असतात. म्हणजे खोट्याचा अभिमान पक्ष घ्यावा आणि खरे सर्वस्वी टाकावे, हे काय आहे, मूर्खपणाचे लक्षण आहे. समर्थ म्हणले की खोट्याचा कधी अभिमान धरायचा नाही. समर्थ म्हटले आता सगळीकडे तेच चाललंय ना, खोट्याचाच अभिमान धरतात सगळे आणि खऱ्याला काय केलं जातं हो, दाबून ठेवलं जातं. परंतु समर्थ म्हटले शक्य नाही, कारण खऱ्याच्या पाठीमागं नेहमी तो आहे. लक्षात ठेवा, खरं हे खरं तो आहे, सर्व कार्य तो करतोय आणि खोट्याला काय पडतो, खोटंच पडतो ना. कारण त्या परब्रह्मा पुढं खोटं आणि म्हणजे खोटं चालत नाही. जे काही खरं असेल ते त्याला चालतंय. म्हणून लक्षात घ्या की मुख्य काय समर्थ म्हटले की लटकाचा स्वाभिमान घेणे, सत्य अवघेची सोडणे, मूर्खपणाची लक्षणे ते हे ऐसे. मूर्खपणाची लक्षणे आहेत, कारण खोट्याचा कधी स्वाभिमान धरायचाच नाही, सत्य धरायचे समर्थ म्हणले. आणि सत्य सोडून खोट्याचा स्वाभिमान धरणे हे काय आहे, समर्थ म्हटले मूर्खाचं लक्षण आहे. सत्याचा जो स्वाभिमान तो जाणावा निराभिमान, न्याय अन्याय समान कपापी नव्हे. काय सांगितले, सत्याचा जो स्वाभिमान म्हणजे जो सत्याचा स्वाभिमान धरतो, म्हणजे सत्याबद्दल जो अभिमान असेल तो अभिमानच नव्हे हे ध्यानात ठेवावे. न्याय व अन्याय हे दोन्ही सारखे कधीही होणार नाहीत. म्हणजे सत्याचा अभिमान किंवा कैवार घेणे हेच खरोखर काय आहे हो, निराभिमानाचे लक्षण होय. न्याय आणि अन्याय सारख्याच मापाने कधी काय करू नयेत, तोलू नाहीत. कारण न्याय वेगळा आहे आणि अन्याय वेगळा आहे. समर्थ म्हणतात की न्याय आणि अन्याय दोन्ही काय आहेत हो, वेगळे आहेत. त्यांना एका मापाने काय होणार नाही, तोलता येणार नाही. म्हणून नेहमी आपल्याला काय करता आलं पाहिजे हो, सत्याचा स्वाभिमान धरता आला पाहिजे. कशाचा, सत्याचा. असत्याचा स्वाभिमान धरून उपयोगाचं नाही. म्हणजे खऱ्याचा स्वाभिमान धरता आला पाहिजे, खोट्याचा नाही. आणि न्याय आणि अन्याय समान नाहीत. न्याय हा न्यायच आणि अन्याय हा अन्यायच. कारण का हो, समर्थ म्हटले चुकून जरी अन्याय झाला तरी काय होतं, कर्म आहे ना, ते कर्म फेडायची वेळ येते. समर्थ म्हटले म्हणून न्याय आणि अन्याय ह्या गोष्टी काय आहेत, भिन्न आहेत. त्यांची बरोबरी कधी होऊ शकत नाही. न्याय म्हणजे तो शाश्वत, अन्याय म्हणजे तो अशाश्वत. बाष्कळ आणि नेमस्त एक कैसा. न्याय म्हणजे तो शाश्वत. न्याय हा कोणाकडे येऊ, त्या परमेश्वराकडे.
म्हणजे समर्थाने इथं काय सांगायचं, न्याय हा शाश्वत आहे. न्याय हे काय आहे हो, शाश्वत आहे. आणि अन्याय काय आहे हो, अशाश्वत. म्हणजे काही काळानं अन्याय काय होतो, उडून जातो. बघा, एखाद्या देहावरती अन्याय होत असेल तरी देखील काही थोडे दिवस असतो तो अन्याय, नंतर तो अन्याय काय होतो, निघून जातो आणि मग न्याय मिळतो ना त्या देहाला. म्हणजे समर्थ म्हटले, न्याय हा अखंड चालणारी काय आहे हो, कृती आहे. अखंड चालणारी क्रिया आहे न्याय. अन्याय हा जास्त दिवस चालू शकत नाही. अन्यायाला अशाश्वत आहे समर्थ म्हटले. अन्याय शाश्वत काय आहे हो, न्याय हा शाश्वत आहे आणि अन्याय हा अशाश्वत. म्हणजे अन्याय जास्त काळ टिकून राहू शकत नाही. म्हणून लक्षात ठेवायचं की एखाद्यावरती जरी अन्याय होत असेल तरी तो अन्याय जास्त काळ टिकून राहू शकत नाही, कारण न्याय देणारा अंतरी बसलाय. लक्षात ठेवा, न्याय देणारा अंतरी बसलाय. कारण अन्याय करणाऱ्याच्या अंतरी पण कोण आहे हो, तोच आहे कार्याला. आणि न्याय करणाऱ्याच्या अंतरी पण बसलाय तोच आहे कार्याला. म्हणून समर्थ म्हटले, आपल्याला नेहमी नीती न्यायाने वागता आलं पाहिजे. कशाने हो, नीती न्यायाने वागता आलं पाहिजे. म्हणजे न्याय म्हणजे तो शाश्वत, अन्याय म्हणजे तो अशाश्वत. बाष्कळ आणि नेमस्त एक कैसा. बाष्कळ आणि नेमस्त एक होऊ शकत नाही. कारण नेमस्त म्हणजे नेहमी पालन करणारा, म्हणजे नियमामध्ये राहणारा आणि नेहमी नियम मोडणारा, हे बदल आहे ना समर्थ म्हटले, ते एक होऊ शकत नाहीत. कारण का हो, न्याय हा काय आहे, शाश्वत आहे आणि अन्याय हा काय आहे हो, अशाश्वत आहे. म्हणून नेहमी आपल्याला अभिमान कोणाचा पाहिजे हो, न्यायाचा पाहिजे. म्हणजे बाष्कळपणा म्हणजे नेमकपणा आणि बाष्कळपणा ही एक होऊ शकत नाही समर्थ म्हणजे, हे वेगळं आहे. म्हणून नेहमी आपल्याला नीती न्यायानं वागता आलं पाहिजे. कारण का हो, न्याय हा शाश्वत आहे. कितीही कुणी अन्याय केला तरी न्याय हा काय आहे हो, शाश्वत आहे समर्थ म्हटले, तो कधी बदलू शकत नाही. म्हणून आपल्याला जीवनामध्ये नीती न्यायाने वागता आलं पाहिजे. नेहमी समर्थ म्हणतात ना, नीती न्यायाने वागा, नीती न्यायाने वागा. म्हणजे काय हो, नीती न्यायानं वागत असेल तर ते काय आहे हो, शाश्वत आहे. अशाश्वत काय आहे हो, अनीती आणि अन्यायानं वागणं हे काय आहे, अशाश्वत आहे. कोणावरतीही अन्याय करायचा नाही. एक उघड भाग्य भोगती, एक तस्कर पळून जाती. एकांची प्रगट महंती, एकांची कानकोंडी. काय सांगितलंय हो, एक उघड भाग्य भोगिती. म्हणजे काय सांगितलंय इथं, एक जण काय करत असतात, एक राजे रोजपणे उघड वैभव भोगतात आणि चोरटे प्रकाशाला भिवून काय होतात, पळून जातात. म्हणजे बघा, वैभव कोण भोगतो, ज्याचं वैभव न्यायानं मिळवलेलं असेल त्या घरामध्ये काय असतं, सगळं वैभव बघा भोगता येतं समर्थ म्हटले. कधीही अनुभव घ्या. जे अन्यायाने अनितीने, बघा त्या दिवशीच एक सांगत होते की बघा, तुम्हाला जर प्रचिती घ्यायची असेल तर घ्या. म्हणजे कुणाला म्हणायला जायचं नाही की तू काय केले, 2 नंबरने आणले, तू अन्यायानं कमावले, असं म्हणायला सुद्धा जायचं नाही. समर्थ म्हटले, बघा एखाद्या घरामध्ये जर त्यानं अन्याय करून खूप मोठं वैभव कमवलेलं असेल, आपण जर त्या घरामध्ये पाऊल जरी ठेवला तरी तिथं काय वाटते, अशांतता वाटते. काय वाटते, अशांतता. मनाला शांतताच मिळत नाही. म्हणजे कुठेतरी अन्याय झालेलीची भावना काय होते हो, अंतरी उत्पन्न होते. आपल्याला अशा ठिकाणी जायचंच नाही समर्थ म्हटले, परंतु कधी जाण्याचा योग आला तरी अनुभव घ्या. आणि जे स्वकष्टाने कमवलेलं आहे त्या घरामध्ये काय दिसत असते हो, अखंड प्रसन्नता दिसत असते. म्हणून समर्थ म्हटले, एक उघड भाग्य भोग येते. ज्यानं स्वकष्टानं कमवलेलं आहे ते काय करत असतात हो, उघड काय करत असतात, भाग्य भोगत असतात. आणि एक तस्कर पळून जाती. म्हणजे जे चोरटे आहेत त्यांना उजेडाची भीती वाटणारच ना, साहजिकच आहे. एकाची प्रगट महंती, एकाची कानकोंडी. म्हणजे बघा,
कर्मच असं केलेलं असतं की काय जगाला सिद्ध असते ना. म्हणजे एखाद्याचं महत्त्व सांगायची गरजच पडत नाही, सगळ्या जगाला माहिती असतं. परंतु चोरटे म्हणजे कोणी काय करतात, कानाकोपऱ्यात असतात. म्हणजे एकाची महंती राजरोसपणे जाहीर असते व एकाची कोपऱ्यात लपलेली 7-5 शिष्यापुरती काय असते, चोरटी कानकोंडे असते. म्हणजे लक्षात घ्या, जो अन्यायानं वागणार आहे त्याच्याकडं काय असणार आहे, साहजिकच काय असणार आहे हो, ती चोरट्यावानीच असणार आहे ना. त्याची महंती जास्त नसणार आहे, एखाद्या कुठल्या तरी कोपऱ्यात असणार आहे 4 चौघापुरती. आचार विचारे विन जे जे करणे तो सीन धूर्त आणि विचक्षणतेची शोधावे. काय सांगितलं इथं, शुद्ध आचार विचाराशिवाय जे जे करावे त्याच्या योगाने त्रास मात्र होतो. म्हणजे धूर्त व चतुर असतील त्यांचा शोध घ्यावा. आचार व विचार दोन्ही जळजळीत पाहिजेत, त्यांच्या वाचून सारी खटपट काय होते. म्हणून धूर्त आणि चतुर कोण आहेत ते काय व्हावं पाहावं असं सांगतात ना समर्थात. आचार विचारानं धूर्त आणि विचक्षण कोण आहे हे काय करायचंय, शोधायचंय. उदंड बाजारी मिळाले परी ते धूर्तेची आळिले धूर्तापासी काही न चले बाजारांचे. काय सांगितलंय हो, उदंड बाजारी मिळाले. काय समर्थाने इथं सांगायचंय बघा, बाजार मुनगे पुष्कळ निघाले तरी तितक्यांना धूर्त असतो तो आपल्या ताब्यात ठेवतो. लक्षात ठेवा, म्हणजे किती बी बाजार मुनगे असले तरी एखादा धूर्त असतो, तो सर्वांना काय करतो, आपल्या ताब्यात ठेवतो. म्हणजे धूर्तापुढे सामान्य लोकांचे काही चालत नाही. धूर्त म्हणजे कोण हो, दूरदर्शी चतुर पुरुष साऱ्या बाजारांना आपल्या काबूत घेतो. त्याच्या पुढे त्यांचं काहीच चालत नाही ना. हे समर्थांना इथं सांगायचंय. उदंड बाजारी मिळाले परी ते धूर्तची आळिले धूर्तापाशी काही न चले बाजारांचे. धूर्त माणसापाशी काही चालत नाही बाजारांचं. या कारणे मुख्य तयासी करावे शक्य येणे करिता असंख्य बाजारी मिळती. या कारणे मुख्य काय सांगितलं, यासाठी काय करायचंय हो, यासाठी पुढारी असतील त्यांच्याशी मैत्री करावी. तेवढे केले म्हणजे सामान्य लोक हवे तेवढे अनुकूल होतात. धूर्ताशी धूर्तची आवडे धूर्तची पवाडे उगेच हिंडती वेडे कारे विन. धूर्ताशी धूर्तची आवडे, धूर्ताला धूर्तच आवडतो आणि धूर्तच धूर्ताच्या मध्ये काय होतो, मिसळतो. म्हणजे वेडे असतात ते कामा वाचून उगाच काय असतात हो, भटकत असतात. म्हणजे धूर्तांचे काय होते, शक्य होते. आणि वेडे कार्यसिद्धीचे वर्म न जाणता उगाच काय होतात हो, भटकत राहतात. म्हणजे धूर्ताशी धूर्तची आवडे धूर्तची पवाडे उगेच हिंडती वेडे कार्य विन. धूर्त लोक काय करतात हो, धूर्ताशीच काय करतात, मैत्री करतात आणि कार्यसिद्धीस नेतात. तसं वेड काय होतात, नुसतं फिरत बसतात आणि कार्य काय होत नाही त्यांचं. धूर्ताशी धूर्तपण कळले तेने मनास मन मिळाले परी हे गुप्त रूपे केले पाहिजे सर्वे. धूर्ताशी धूर्तपण कळले म्हणजे एका धूर्ताला दुसऱ्याचा धूर्तपणा कळला म्हणजे दोघांचं काय होतं हो, मन मिळून जातं ना. पण हे सगळं गुप्तपणाने गाजावाजा न करता काय केलं पाहिजे ना. म्हणजे हे सगळं जे कार्य आहे ते काय केलं पाहिजे, गाजावाजा न करता गुप्तपणे केलं पाहिजे. म्हणजे धूर्त लोकांना धूर्त लोक काय होतात, लक्षात येतात. म्हणून समर्थ म्हणतात की हे जी काय कार्य आहेत ती काय केली पाहिजेत, प्रत्येक कार्य गुप्तपणे केलं पाहिजे. समर्थांचं सांगणं आहे. कारण का उघडपणे तुम्ही कार्य करायला गेला तर काय होतं, काही धूर्त लोक तुम्हाला काय करतात, वेड्यात काढतात. म्हणून धूर्ताला धूर्त भेटला तर कार्य काय होतं, होऊन जातं समर्थ म्हटले. परंतु हे सगळं कार्य करत असताना गुप्तपणे करता आलं पाहिजे. कारण धूर्त लोक काय करतात, गुप्तपणेच काय करतात, सर्व कार्य करत असतात. धूर्ताशी धूर्तपण कळले तेने मनास मन मिळाले परी हे गुप्त रूपे केले पाहिजे सर्वे. समर्थांचे राखता मन तेथे येती उदंड जन आणि सज्जन अर्जव करती. काय सांगितलं इथं,
समर्थांचे राखता मन, समर्थांसारखं आपल्याला काय होता आलं पाहिजे, समर्थांना आवडतंय म्हणजे थोर पुरुषांचे मन सांभाळले म्हणजे ते पुष्कळ लोक जमतात, लक्षात ठेवा. म्हणजे समर्थ इथं कोणाला म्हटलंय समर्थांनी, की जो पुरुष सर्वांचं मन जपतो अशा पुरुषाकडं सगळी लोक आकर्षित होतात. म्हणजे सामान्य जन आणि सज्जन सुद्धा त्याचे काय करू लागतात, वश होतात व सगळेजण म्हणजे आपलेसे होतात. म्हणजे समर्थाने इथं काय म्हणायचंय, मोरक्या वश केला की त्याचे सारे अनुयायी काय होतात, वश होतात. म्हणजे जो मेन आहे माणूस त्यालाच आपल्याला वश करता आलं पाहिजे. चातुर्य मोठ्या आता ओळख जर मुख्यमंत्र्याची असेल तर सरपंच म्हणजे ओळख मित्रच मुख्यमंत्री असेल तर गावचा सरपंच काय करणार आहे, आपलं वाकडं काहीच करू शकत नाही ना. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय, बाबा रे तुला काय करता आलं पाहिजे, चातुर्यानं जगामध्ये वावरता आलं पाहिजे. जी मोठी लोक आहेत त्यांच्याशी काय करता आलं पाहिजे हो, त्यांच्याशी तुला काय करता आलं पाहिजे, म्हणजे मिळून मिसळून वागता. जर मोठाच मोरक्यात जर काय असेल, ओळखीचा असेल तर बाकीचे अनुयायी तुझं वाकडं काय करणारच नाहीत ना. म्हणून समर्थ म्हटले मोरक्याला काय करता आलं पाहिजे, आपल्याला वश करता आलं पाहिजे. आता देहामध्ये मोरक्या कोण आहे हो, तो अंतरीचा अंतरात्मा आहे, त्याला वश करायचे समर्थ म्हटले. मग ते बाकीचे विकार आपलं काय वाईट करू शकत, वाकडं करू शकत नाही. म्हणजे त्याला जर ओळखलं, द्वैत अद्वैत भाग समजून घ्यायचा. समर्थ म्हटले अंतरीच्या मोरक्यालाच ओळखलं, मोरक्या कोण आहे हे ओळखलं, ही जाणीव असेल तर बाकीची ती चिलीपिली काहीच करणार नाहीत, विषय विकार आपलं काही वाकडं करू शकणार नाही. यासाठी म्हणले समर्थ की समर्थांचे राखता मन, तेथे येती उदंड जन, जन आणि सज्जन अर्जव करती. म्हणजे जर आपलं आचरण जर उत्तमाचं असेल तर तिथं उत्तमाचे लोक तर आपल्याला उत्तमच म्हणणार आहेत, परंतु जे वाईट आहेत ते सुद्धा आपल्याला काय म्हणणार आहेत, व उत्तमच म्हणणार आहे. लक्षात ठेवा. मग एवढं आपलं आचरण उत्तमाचं असलं पाहिजे की जन आणि सज्जन काय करते, अर्जव करते. म्हणजे चांगले लोक तर आपल्याला चांगलंच म्हणणार आहेत, परंतु वाईट लोकांनी सुद्धा आपल्याला काय म्हटलं पाहिजे हो, चांगलं म्हटलं पाहिजे. असं आपलं काय पाहिजे, आचरण पाहिजे. ओळखीने ओळखी साधावी, बुद्धीने बुद्धी बोधावी, नीती न्याय वाट रोधावी पाषांडाची. काय सांगितलंय, ओळखीने ओळखी साधावी, ओळखीने ओळखी साधावी, बुद्धीने बुद्धी बोधावी. म्हणजे काय सांगितलं इथं, काय एका ओळखीने दुसऱ्याची ओळख करून घ्यावी, आपल्या बुद्धीने दुसऱ्याच्या बुद्धीला काय करावं, जागृत करावं, आणि नीती न्यायाच्या योगाने नास्तिकपणाचा मार्ग काय करावा, बद्ध करावा. जे समर्थाने इथं काय सांगायचं, नीती न्यायानं वागून आपल्याला काय करायचं, शिष्य व अनुयायी एक करून सर्वांच्या एकवट प्रयत्नानं काय करायचं, आपल्याला जो नीती म्हणजे पाखंडाचा जो मार्ग आहे, म्हणजे पाखंडपणा समाजात पसरू न देता आपल्याला नीती न्यायाचं राज्य काय करायचंय व उभा करायचंय. म्हणजे ओळखीने ओळखी साधावी, बुद्धीने बुद्धी बोधावी, नीतीने वाट रोधावी पाषांडाची. म्हणजे पाखंड जे आहे, जे बघा अज्ञान वगैरे पसरवतात, त्या सगळ्या गोष्टींवरती आपल्याला आळा घालता आला पाहिजे. म्हणजे लोकांना आपल्याला जमवायचंय, म्हणजे ओळखीनं ओळखी वाढवायची. आणि काय करायचं ओळखीनं, आपला स्वार्थ नाही साधायचा. समर्थ म्हटले आपल्याला नीती न्यायानं वागायचंय आणि जे पाखंड पसरवतायत त्याच्यावरती काय घालायचं आहे, आपल्याला आळा घालायचा आहे. म्हणजे काय करायचं आहे, आळा घालता आला पाहिजे आपल्याला. वेश धरावा बावळा, अंतरी असाव्या नाना कळा, सगट लोकांचा जिवाळा मोडू नये. बघा समर्थांनी सांगितलं वेश धरावा बावळा. बघा राहणीमान जरी साधं असेल तरी अंतरी काय पाहिजे हो, अंतरी आपल्या चातुर्याच्या कळा पाहिजेत. म्हणजे चातुर्य पाहिजे, बुद्धी पाहिजे आपल्याकडं, आणि लोकांविषयी आपल्याला काय पाहिजे हो, जिव्हाळा पाहिजे. समर्थ म्हटले वेश जरी साधा असला, बघा काही लोकांची आपण समाजात बघितलं ना, खूप साधी राहणी परंतु उच्च विचारसरणी. त्यांनी काय केलं हो, एकत्र जोडलं ना सर्वांना. अंगावरती वस्त्र खूप साधी
परंतु अंतरी काय हो सगळं चातुर्य भरलेलं. कशासाठी? फक्त विवेकासाठी, नीतिन्यायासाठी. लक्षात ठेवा. म्हणजे पाखंडपणा घालवण्यासाठी लोकांना एकत्र आणता आलं पाहिजे हो. संत ज्ञानेश्वरांचं उदाहरण घ्या. अखंड काय केलं हो, साधाच वेश होता ना, कमी वय होतं, संपत्ती वगैरे काही देखील नव्हतं, परंतु अंतरी भगवंताचा काय होतं, प्रगल्भ ज्ञान होतं. त्याच्या जीवावरती त्यांनी काय केलं हो, सगळं लोकांना एकत्र करून पाषांड म्हणजे पाखंडपणाचा काय केला, नाश केला. न्यायनीतीचं राज्य म्हणजे काय हो, सगळीकडं सर्वांना काय दिलं हो, आत्मज्ञान दिलं. आणि लोकांमधलं जे अज्ञान आहे ते काढायचं कार्य अखंड माऊलीनं केलं ना हो. म्हणून वेश असावा धरावा बावळा, अंतरी असाव्या नाना कळा, सगट लोकांचा जिवाळा मोडू नये. सर्व लोक अजून मी प्रेम करतात ना त्यांच्यावरती. आज 400-500 वर्ष झालं तरी माऊलींवरचं प्रेम लोकांमध्ये कमी होत नाही. लक्षात ठेवा. का हो, कारण त्यांनी केलेलं कार्य कसं होतं हो, श्रेष्ठ होतं. तिथं वेश बघितला नाही माणसांनी, तिथं काय बघितलं हो, कार्य बघितलं, त्यांचं ज्ञान पाहिलं. म्हणून समर्थ म्हणतात की वेश धरावा बावळा, अंतरी असाव्या नाना कळा, सगट लोकांचा जिवाळा मोडू नये. निष्पृह आणि नित्य नूतन, प्रत्ययाचे ब्रह्मज्ञान, प्रगट जाणता सज्जन दुर्लभ जगी. निष्पृह आणि नित्य नूतन म्हणजे काय सांगितलं इथं, की निष्पृह म्हणजे कोण हो, स्वतः निष्पृह निरपेक्ष कार्य करताना, निष्पृह आणि नित्य नव्या ठिकाणी हिंडणारा आणि अनुभवाचे ब्रह्मज्ञान ज्याला झाले आहे, ज्याला सर्व काही स्पष्ट कळते आहे, असा सज्जन जगामध्ये काय आहे, दुर्लभ आहे. लक्षात ठेवा. म्हणजे अनुभवाचे ब्रह्मज्ञान ज्याला झाले आहे, ज्याला सर्व काही स्पष्ट कळते, असा सज्जन जगामध्ये काय आहे हो, साहजिकच दुर्लभ आहे ना. नाना जिनस पाठांतरे, निवती सकळांची अंतरे, चंचळपणे तदनंतरे सकळा ठाई. काय सांगितलंय हो, नाना जिनस पाठांतरे. काही लोक म्हणजे ज्याला काव्यातील उत्तमोत्तम काय होतं, म्हणजे काव्यातील कडवी ज्याला पुष्कळ पाठ असतात, की जे ऐकतात सर्वांची मने काय होतात हो, समाधानी होतात. म्हणजे नाना जिनस पाठांतरे, निवती सकळांची अंतरे, चंचळपणे तदनंतरे सकळा ठाई. म्हणजे एखाद्याला बघा कवितांची कडवी पाठ असतात, तो सर्वांची मन काय करतो, जिंकतो ना. कारण लोक त्याच्याकडे काय केले जातात, वेधले जातात. आणि मग एके ठिकाणी बसून न राहता तो सर्व ठिकाणी काय करतो, संचार करणारा पाहिजे. लक्षात ठेवा. म्हणजे लोकांची मन जर त्याला जिंकता येत असतील तर त्याने एका ठिकाणी बसून न राहता सगळीकडे काय करता आला पाहिजे, त्याचा प्रचार करता आला पाहिजे. एके ठाई बैसोन राहिला तरी मग व्यापची बुडाला, सावधपणे ज्याला त्याला भेटी द्यावी. समर्थ म्हटले एका ठिकाणी जर बसून राहिला म्हणजे त्याला सगळं येतंय तरी देखील तो जर तिथंच बसून राहिला, म्हणजे तो एका ठिकाणीच बसून राहील, तर सगळ्या उद्योगावर काय पडेल, पाणी पडेल. म्हणजे मोठा व्याप बंद राहील. म्हणून नीट दक्षता ठेवून प्रत्येकाची काय घेतली पाहिजे, भेट घेतली पाहिजे. म्हणजे सावधपणे ज्याला त्याला भेटी देत त्याने काय केलं पाहिजे, फिरलं पाहिजे. म्हणजे चांगुलपणाचा प्रसार करत फिरता आलं पाहिजे. समर्थ म्हटले नीती न्यायानं वागता आलं पाहिजे. म्हणून काय सांगितलंय समर्थांनी, सावधपणे ज्याला त्याला भेटी द्यावी. घरात नाही बसून राहायचं. समर्थ म्हटले भेटी देता आली पाहिजे. भेट उरी राखणे ही चातुर्याची लक्षणे, मनुष्य मात्र उत्तम गुणे समाधान पावे. काय सांगितलंय हो, वारंवार भेटलं तरी पुन्हा भेट घेण्याची इच्छा शिल्लक राहील असे करणे, हे काय आहे, चातुर्याचं लक्षण आहे. बघा आपण वारंवार जरी एखाद्याची भेट घेतली तरी त्यांना काय वाटावं, की पुन्हा ह्यांनी आपल्याला भेटावं, असं काय आपल्याकडं असावं, चातुर्याचं लक्षण आहे. म्हणजे वारंवार भेटून त्याने इतरांची पुन्हा भेटण्याची इच्छा कायम राखली पाहिजे. म्हणजे हे कशामुळं घडतं हो, जर आपल्याकडं उत्तम गुण असतील. म्हणजे उत्तम गुणांच्या योगाने कोणाही माणसाला काय होतं, समाधान होतं. म्हणजे समर्थांना सांगायचं आहे इथं, एखादा उद्योगधंदा करायचा आहे तर आपल्याला काय करता आलं पाहिजे, फिरता आलं पाहिजे, गाठीभेटी घेता आल्या पाहिजेत. अन्यथा आपण जर एकाच जागी बसून राहिलो तर काय होणार आहे हो, आपलंच नुकसान होणार आहे. समर्थ म्हटले की म्हणजे सावधपणे आपल्याला काय करता आलं पाहिजे,
भेटी म्हणजे त्या भेटीगाठी देता फिरता आलं पाहिजे. अन्यथा आपलं काय होणार नाही, व्यवसाय वाढणारच नाही ना. समर्थ म्हटले काय होणार नाही, व्यवसाय वाढणारच नाही. जर तुम्हाला काय करायचं असेल, प्रगती करायची असेल तर घर सोडता आलं पाहिजे. म्हणजे समर्थ म्हटले तुम्हाला घर सोडता आलं पाहिजे, लोकांच्या गाठीभेटी घेतल्या पाहिजेत आणि त्या लोकांना आपण वारंवार यावं असं वाटलं पाहिजे. अशी चातुर्याची लक्षणं आपल्यामध्ये असली पाहिजेत, तरच आपलं काय आहे हो, कल्याण आहे. अन्यथा काय होणार आहे हो, उपयोग नाही. समर्थ म्हटले म्हणून उत्तम पुरुष जर घडायचा असेल तर आपल्याकडं काय पाहिजे, चातुर्य पाहिजे, जेणेकरून लोक आपल्याला काय होतील हो, वश होतील. अन्यथा आपण कितीही काय म्हणजे आपल्याकडं कितीही ज्ञान असेल, जर आपण त्या ज्ञानाचा वापरच नाही केला तर आपली प्रगती होणार नाही. म्हणून समर्थ म्हटले प्रगती जर साधायची असेल तर आपल्याला जनमानसात वावरता आलं पाहिजे. जनमानसात जर चातुर्यानं वावरता आलं तर निश्चित आपली काय होणार आहे हो, प्रगती होणार आहे. अन्यथा नाही. समर्थ म्हटले प्रगती जर साधायची असेल तर आपल्याला काय करता आलं पाहिजे, हिंडता फिरता आलं पाहिजे. भेट उरी राखणे ही चातुर्याची लक्षणे. मनुष्य मात्र उत्तम गुणे समाधान पावे. लक्षात ठेवा, प्रत्येक माणूस उत्तम गुणाला भाळतो, म्हणून आपलं गुण हे उत्तम ठेवावं. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे चातुर्य लक्षण नाम समास पहिला. जय जय रघुवीर समर्थ.